आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकामुळे जमिनीच्या मालकी हक्कात कोणताही बदल होणार नसल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभेत स्पष्ट केलंय. या विधेयकाचा उद्देश महिलांच्या श्रमाला आणि हक्काला अधिकृत ओळख देणे हा असून मालकी किंवा वारसा हक्कावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय. अनेक वर्ष बळीराजाचा उल्लेख अत्यंत सन्मानाने करत आलो आहोत, पण त्या बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या, पहाटेपासून रात्रीपर्यंत शेतीच्या प्रत्येक कामामध्ये सहभागी असणाऱ्या त्याच्या घरातल्या माता, भगिनी, पत्नी किंवा मुलीला मात्र शेतकरी म्हणून ओळख मिळाली नाही आजपर्यंत. आणि ही ऐतिहासिक विसंगती दूर करण्याचं काम हे विधेयक करत आहे. यंदाचं वर्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं होत आहे आणि या पार्श्वभूमीवर हे विधेयक मांडलं जाणं ही महाराष्ट्राची अत्यंत अभिमानाची बाब आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, आज मी या सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून बोलत असले तरी माझी पहिली ओळख शेतकरी कुटुंबातली मुलगी हीच आहे. शेतकऱ्यांचे कष्ट, पावसाची प्रतीक्षा, निसर्गाची अनिश्चितता आणि मातीतून उभं राहणारं जीवन मी अगदी जवळून पाहिलेलं आहे. शेती म्हणजे केवळ पोट भरण्याचा व्यवसाय नाही, ती एक प्राचीन संस्कृती आहे, परंपरा आहे, जीवन पद्धती आहे. मानवी संस्कृती